नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी आज आपण पाहणार आहे, या ठिकाणी महाराष्ट्राचा वनरक्षक भरतीचा निकाल लागलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी सगळ्या विद्यार्थी मित्रांनी ग्राउंडमध्ये या ठिकाणी मार्क्स हे चांगले घेतलेले आहेत। अक्षरशः काही विद्यार्थी मित्रांनी 112 पर्यंत 114 पर्यंत सुद्धा मार्क्स घेतलेले आहेत। तर मित्रांनो, आता या परीक्षेमध्ये वनरक्षक भरतीसाठी आता आपल्याला टार्गेट किती असलं पाहिजे, जेणेकरून मित्रांनो या ठिकाणी आपण वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्ट होणार आहे। तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचं ज्यांना 54 मार्क्स सुद्धा मिळालेले आहेत असे सुद्धा या ठिकाणी ग्राउंडला असतील, असं या ठिकाणी जे पेपरमध्ये बातमी आली त्यानुसार। तसंच ज्या विद्यार्थ्यांना 112 सुद्धा मार्क्स आहेत असे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी पेपरमध्ये मिळतील। तर मित्रांनो, याची डिटेल्स माहिती पाहण्याअगोदर आपल्याला एवढं माहिती आहे की 54 विद्यार्थी सुद्धा आहेत ग्राउंडमध्ये, 80च्या आसपास वाले विद्यार्थी सुद्धा ग्राउंडमध्ये आहेत आणि 100 प्लस वाले सुद्धा या ठिकाणी ग्राउंडमध्ये आपल्यासोबत स्पर्धेमध्ये आहेत। तर मित्रांनो, किती विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना 100 पेक्षा जास्त मार्क्स आहेत? तुमच्याकडे या ठिकाणी सगळ्या जिल्ह्याचा आपापला गोषवारा त्या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जवळपास 10% विद्यार्थी, जवळपास 10% असे विद्यार्थी आहेत की मित्रांनो ज्यांना 80 पेक्षा जास्त मार्क्स आहेत। किती आहेत? 80 पेक्षा जास्त मार्क्स असणारे जवळपास 10% विद्यार्थी या ठिकाणी जवळपास असतील। म्हणजे कमी जास्त त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी असणार। म्हणजे आपल्याला सिलेक्ट होणारे विद्यार्थी जे आहेत ते जनरली 80 पेक्षा जास्त आहे। बाकी SC ST कास्टचे जर असतील तर त्या विद्यार्थ्याचं क्वचितच या ठिकाणी मेन्समध्ये सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं। याचे चान्सेस कसे आहेत? खूप कमी आहेत, कारण की मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना 80 पेक्षा जास्त मार्क्स या ठिकाणी आहेत। तर आता आपण या ठिकाणी बघूया 54 वाला विद्यार्थी, 80 वाला विद्यार्थी आणि 100 वाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी किती मेहनत करावी लागणार आहे, किती मेहनत करावी लागणार आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहे। मित्रांनो, समजा आता ग्राउंड आपलं 80 गुणाचं आहे, सगळ्यांना माहित आहे 80 पैकी 80 ग्राउंड या ठिकाणी मिळू शकत नाही। मात्र 80 पैकी 60 गुण घेणं हे काही इम्पॉसिबल आहे असं या ठिकाणी वाटत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण बघूया की या ठिकाणी 54 गुण घेणाऱ्या व्यक्तीनं जर या ठिकाणी 80 गुण घेतले तरी सुद्धा याचं जे कट ऑफ आहे, किती मार्क्स सुद्धा याचे 134च्या आसपास याचा गुण जाऊ शकतात। मात्र जर यानं या ठिकाणी 80 जर घेतले नाही, 60 जर घेतले तर मित्रांनो डायरेक्ट याचे जे मार्क्स आहेत ते 124 होऊ शकतात। या ठिकाणी जर बघितलं 80 वाल्याने जर 80 गुण घेतले मित्रांनो तर त्याचे 160 गुण होतात। परंतु यानं 80 पैकी 160 न घेता इथं 60 गुण जर घेतले मित्रांनो तर या ठिकाणी 8 आणि 6 114 या ठिकाणी या विद्यार्थ्याचे होऊ शकतात। तेच मित्रांनो, या ठिकाणी 100 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर या ठिकाणी 60 गुण घेतले तर मित्रांनो 160 गुण या ठिकाणी होऊ शकतात। म्हणजे आपला जो टॉपर आहे, आपला टॉपर की ज्यानं पेपरमध्ये 100 घेतले आणि ग्राउंडमध्ये जर 60 घेतले तर आपला टॉपर हा 160 गुणांचा विद्यार्थी सुद्धा असू शकतो। तर या ठिकाणी 112 वाले विद्यार्थी सुद्धा माझ्या या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये आहेत। 112 आपल्या विद्यार्थ्यांना 112 गुण सुद्धा मिळालेले आहेत, 108 सुद्धा गुण आपले मिळालेले आहेत। तुम्ही 112 किंवा 108 न पकडता ॲव्हरेज पकडत आहे की एखादा हुशार विद्यार्थी आहे, एखादा नॉर्मल रनिंग जरी म्हटलं तर त्या ठिकाणी 60 गुण, मित्रांनो 60 गुण सुद्धा घेणं कठीण आहे एवढं मला माहिती आहे। मात्र मित्रांनो 60 गुण घेणारे विद्यार्थी नाहीत असं सुद्धा या ठिकाणी नाही। मात्र ॲव्हरेज जर आपण या ठिकाणी बघितलं तर आता आपण ॲव्हरेज काढूया 50 गुणांचा। तर मित्रांनो या ठिकाणी मात्र 50 गुण घेणारे विद्यार्थी भरपूर आहेत। तर या ठिकाणी 54च्या ऐवजी आपण जर विचार केला की 54 वाला विद्यार्थी या ठिकाणी 50 जर गुण घेतले तर त्याची लेवल कुठपर्यंत जाते, तर तो 104 पर्यंत जाऊ शकतो। मित्रांनो आज ज्यांना 50, 54, 52, 56, 58, 60 पर्यंत जरी असेल तरी मित्रांनो त्या विद्यार्थ्याचे मार्क्स किती होतील? 110 मार्क्स होतील। 80 गुण घेऊन 50 गुण घेणारा विद्यार्थी जर असेल तर मित्रांनो 130 गुण त्या विद्यार्थ्याचे होतात। म्हणजे आपला विद्यार्थी मध्ये जर आपण काढलं, स्कोअरमध्ये बघितलं तर 100 प्लस वाले विद्यार्थी सोडून द्या, 80 प्लस वाले आणि 80 मायनस वाल्या विद्यार्थ्यांचा जरी आपण मध्य जरी या ठिकाणी काढला तर मित्रांनो आपला मध्य येतो 130 गुणांचा। आणि या ठिकाणी 100 प्लस 50 जर या ठिकाणी गुण आपण घेतले विद्यार्थ्याचे तर मित्रांनो या ठिकाणी आपला मध्य येतो 150 गुणाचा। मात्र मित्रांनो ही सगळी आकडेवारी आहे, या आकडेवारीची बेरीज वजाबाकी ही प्रत्येक जिल्ह्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडी कमी जास्त असू शकते। तर आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया की नेमका आपला कट ऑफ हा किती लागू शकतो। आणि तो कट ऑफ डिपेंड आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये आलेले फॉर्म, तुमच्या जिल्ह्यामध्ये असलेल्या संख्या, तुमच्या जिल्ह्यामध्ये असलेलं आरक्षण, ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात। तरी हा एक थोडक्यात कट ऑफ आहे मित्रांनो। हा जो आकडा आहे या आकड्याच्या खाली कट ऑफ येईल
असं मला अजिबात वाटत नाही. कारण की मित्रांनो या ठिकाणी 54 मार्क जर एखाद्या विद्यार्थ्यानं एस टी असेल 54 पेपरमध्ये घेतले आणि 50 जर ग्राउंडमध्ये घेतले तर 100 पेक्षा जास्त मिळतात आणि सगळेच 54 वाले विद्यार्थी सिलेक्ट होतील याची गॅरंटी नाहीये. क्वचित प्रसंगी एखादाच होऊ शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो एस टी जनरल कॅटेगरीचा जर कट ऑफ या ठिकाणी आपण बघितलं तर मित्रांनो एस टी मध्ये 116 ते 120 हा या ठिकाणी सेट स्कोर एस टी विद्यार्थ्यांना असणार आहे. तर मित्रांनो फिमेलमध्ये तोच या ठिकाणी बघितलं तर 100 ते 110च्या आसपास या ठिकाणी असणार आहे. स्पोर्ट्समध्ये जर म्हटलं तर 100 ते 110. मात्र एक सर्व्हिसमॅन काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 94-96 लागू शकतो, मात्र एखाद्या जिल्ह्यामध्ये 92 सुद्धा लागू शकतो. कारण की मागच्या वर्षी काही जागा रिकाम्या राहिल्या होत्या कारण की 45% गुण मिळाले नव्हते. नंतर मित्रांनो पुढचा जिल्हा पाहण्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी पुरवठा निरीक्षकची आपली ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. मला माहिती आहे काही विद्यार्थी असे आहेत की जे MPSC करणारे आहेत, परीक्षा दिली, भरपूर मार्क्स मिळाले. माझ्या ओळखीचेच 5 जण आहेत की ज्यांना 100+ मार्क मिळाले, मात्र ते MPSC करत आहेत. त्यांचं रनिंग नाही आहे. हे पण लक्षात ठेवा, 100+ मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं रनिंग चांगलं नाही. क्वचित विद्यार्थ्यांचंच आहे, मात्र 80 पेक्षा मार्क मिळवणाऱ्यांचं मात्र रनिंग चांगलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पुरवठा निरीक्षक बॅच आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, विद्युत वितरणची बॅच सुद्धा आहे आणि DMER चे फॉर्म या ठिकाणी सुटलेले अजूनही तारीख गेलेली नाही. 10वी पासवर पोस्ट आहे. टोटल नागपूरला 860 जागा आहेत आणि धुळेला सुद्धा जागा आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. पुढची मित्रांनो एस टी कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये जनरलचा कट ऑफ आहे 120 ते 130च्या दरम्यान या ठिकाणी लागणार आहे. फिमेल 114 ते 120च्या दरम्यान या ठिकाणी हा कट ऑफ लागू शकतो आणि स्पोर्ट्समध्ये 120 ते स्पोर्ट्समध्ये मित्रांनो या ठिकाणी 120 ते 124 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो. मात्र एक सर्व्हिसमॅन यांचा जो कट ऑफ आहे 110 ते 116 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो. मित्रांनो पुढची कॅटेगरी या ठिकाणी आहे SBC कॅटेगरी 124 ते 130च्या दरम्यान आणि फिमेल 118 ते 122च्या दरम्यान आणि या ठिकाणी स्पोर्ट्सचा जो कट ऑफ आहे तो 110 ते 114च्या दरम्यान या ठिकाणी मित्रांनो टाकायचा आहे. तसंच मित्रांनो आपल्यापैकी जेवढे विद्यार्थी मित्र आहेत, आपल्या विद्यार्थी मित्रांनी तुमचा जो स्कोर आहे तुमच्या जिल्ह्यासहित तुमच्या वनवृत्तासहित असं टाकायचं. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती ST असेल तर ST 84 नागपूर असं लिहा. ST 84 नागपूर म्हणजे या ठिकाणी तुमच्या मित्राला तुमच्याशी संपर्क साधण्यास थोडंफार या ठिकाणी माहिती मिळू शकेल. स्पोर्ट्सचा या ठिकाणी 110 ते 110 होता, मात्र या ठिकाणी SBC एक्स सर्व्हिसमॅन 100 ते 116च्या दरम्यान या ठिकाणी तुमचा कट ऑफ जाऊ शकतो. नंतर मित्रांनो या ठिकाणी विजय कॅटेगरी आहे. हे विजय कॅटेगरीमध्ये जनरल गटासाठी 132 ते 140, फिमेल 120 ते 124 आणि स्पोर्ट्समध्ये 110 ते 118च्या दरम्यान देखील कट ऑफ जाईल. मात्र काही जिल्ह्यामध्ये एक सर्व्हिसमॅनचा 100 सुद्धा कट ऑफ जाऊ शकतो. काही जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये 1 किंवा 2च जागा आहेत तर अशा ठिकाणी 116 सुद्धा कट ऑफ जाऊ शकते. लक्षात ठेवा काय डिफरन्स आहे. जागा जर एकच असेल तर मग अशा वेळेस कट ऑफ किती जाणार, तर तो 116 सुद्धा जाऊ शकतो. तर ही रेंज या ठिकाणी आहे. नंतर NTP साठी सेम 130 ते 140 आणि फिमेलसाठी 120 ते 122च्या दरम्यान कट ऑफ. स्पोर्ट्ससाठी मित्रांनो 106 ते 114च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो आणि एक सर्व्हिसमॅन 100 ते 114च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो. पुढची कॅटेगरी मित्रांनो या ठिकाणी आहे NTC साठी मित्रांनो कुठलाही चान्स नाही. 134 to 142च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो. कारण की सांगितल्याप्रमाणे 80-86 गुण जरी या ठिकाणी 15 पकडले मित्रांनो, 86 मध्ये ग्राउंड 86 गुण त्याला पेपरमध्ये आणि 50 गुण याच्यामध्ये बघितलं तरी या ठिकाणी किती होतात, 134 पेक्षा जास्त गुण या ठिकाणी मिळतात. इथं जर याला ग्राउंडमध्ये 60 पडले किंवा 88-90 जर मिळाले असतील तर या ठिकाणी जो कट ऑफ आहे वर जाण्याची चान्सेस जास्त आहेत. फिमेलसाठी 126 ते 130 गुण, स्पोर्ट्ससाठी 116 ते 120 गुण आणि एक्स सर्व्हिसमॅन 104 ते 118 पर्यंत गुण जाऊ शकतात. मित्रांनो या ठिकाणी फिमेल भले 2-3 गुण या ठिकाणी कमी होऊ शकतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी NTC कॅटेगरीचा कट ऑफ आहे. मित्रांनो या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी 132 ते 140 NTD, फिमेल 120 ते 126, नंतर इथं 104 ते 120च्या दरम्यान स्पोर्ट्सच्या या ठिकाणी कट ऑफ येऊ शकतो. सांगितल्याप्रमाणे जर 2 स्पोर्ट्सच्या जागा असतील तर 104 येईल, मात्र एक असेल तर 120च्या खाली येणार नाही. मित्रांनो या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत 100 पेक्षा जास्त या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे. 100च्या खाली कुठल्याही ठिकाणी कट ऑफ लागू शकत नाही एनी हाऊ. मित्रांनो EWS कॅटेगरीसाठी जर बघितलं तर या ठिकाणी 130 ते 140 आणि 112 ते 120च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो. फिमेल स्पोर्ट्सचा जो आहे 104 ते 110च्या दरम्यान आणि एक सर्व्हिसमॅन 108 ते 116च्या दरम्यान या ठिकाणी हा कट ऑफ काय 100% लागणार आहे.
मित्रांनो या ठिकाणी आपण बॅचेस बघितलेले आहेत. पुढचा जो कॅटेगरी आहे अनाथ गट, अनाथ गटाचे 120 ते 130च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ हा काय लागू शकतो. नंतर ओबीसी साठी मित्रांनो 138च्या खाली कट ऑफ लागेल मला अजिबात शाश्वती नाही, कारण की ओबीसीचा जर या ठिकाणी जर पकडलं जर या ठिकाणी एकाच 10 रेशो जरी पकडला मित्रांनो जर ते लागलं तर 190 प्लस वाले या ठिकाणी घेणार 90 प्लस 50 इज इक्वल टू 146. तर अशा प्रकारे या ठिकाणी 90 लेखी प्लस ग्राउंड 140 या ठिकाणी होतो. म्हणून या ठिकाणी 138 ते 146 कट ऑफ लागू शकतो. फिमेल 120 ते 130 फिमेलचं या ठिकाणी आणि स्पोर्ट्समध्ये 116 ते 120 आणि एक सर्व्हिसमॅन हे 108 ते 114च्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे. मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी जनरल कॅटेगरी काही जिल्ह्यामध्येच 140 वर कट ऑफ फिक्स होईल, मात्र बहुतेक जिल्ह्यामध्ये 150च्या खाली हा कट ऑफ येणार नाही, कारण की मित्रांनो 100 गुण प्लस 50 गुण या ठिकाणी ओपनचा कट ऑफ 100 लागू शकतो आणि ग्राउंडचे 50 पकडलं तरी 150 होईल. कदाचित एखाद्या ठिकाणी 98 जर कट ऑफ लागलं तर त्याच्यापेक्षा खाली या ठिकाणी येऊ शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो हा जो कट ऑफ आहे या ठिकाणी काय लागू शकतो. इथं जर 90 जरी कट ऑफ पकडला आपण 90 प्लस 50 तरी 140 पेक्षा जास्त हा कट ऑफ लागू शकतो. फिमेल 126 ते 132, स्पोर्ट्स 120 ते 124च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो आणि एक सर्व्हिसमॅन 114 ते 120च्या दरम्यान अशा प्रकारे जाऊ शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी हा एक कट ऑफचा अंदाज आहे जो डिपेंड करतो की तुमचा जिल्हा कोणता, गाव कोणता, जागा किती. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ एक तुमच्यासाठी सहाय्य म्हणून असणार आहे. तर अशा प्रकारे याच्यापेक्षा जास्तच गुणाचं तुम्ही या ठिकाणी टार्गेट ठेवायचं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी मित्रांनो कमीत कमी 50 to 60 मार्क्स पेक्षा जास्त या ठिकाणी आपलं काय टार्गेट ठेवायचं आहे. 60 पेक्षा जास्त टार्गेट मिळवणं पाहिजे तेवढं सोपी नाही, मात्र मित्रांनो 60 गुणाचं टार्गेट हे प्रत्येकाचं असलं पाहिजे. ज्यांना 50 ते 60च्या दरम्यान मार्क्स आहेत किंवा 50 ते 70च्या दरम्यान आहे अशा विद्यार्थ्यांचं मित्रांनो 60 प्लसच टार्गेट पाहिजे. किती? ज्यांना 60 ते 70च्या दरम्यान गुण आहेत अशा विद्यार्थ्यांचं टार्गेट हे किती असलं पाहिजे? 60 असलं पाहिजे. तेव्हा ज्या ठिकाणी 120 किंवा या व्यक्तीचे 130 होऊ शकतो. म्हणजे एनी चान्स कुठंतरी मिळू शकतो, मात्र गॅरंटी खूप 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 कमी आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुमचे जेवढे ग्रुप असतील ग्रुपवर शेअर करा, सगळ्या मित्रांना सांगा आणि चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका. धन्यवाद.